मित्रांनो, खूप वर्षांपासून ऐकतोय किंवा आपण ऐकत आलेलो आहे की मुलगी शिकली प्रगती झाली, मुलगीला शिकू द्या किंवा मुलगी लेडीज फर्स्ट, मुलगीला पहिल्यांदा स्थान द्या, मुलगी जिथं पण जाऊ दे मुलगीला मोठं मानलं पाहिजे, कुठं पण जाऊ दे कुठल्या पण क्षेत्रात मुलगीला पहिला क्रमांक मिळाला पाहिजे। तर सकाळ सकाळी मी माझा मोबाईल घेतला आणि रील्स स्क्रोल करत होतो, रील्स बघत होतो, तर ह्या ताईचा माझ्यासमोर व्हिडिओ आला। तर बाबा आपण काय म्हणत होतो, मुलगी शिकली प्रगती झाली, आपण प्रत्येक मुलगीला आपली ताई मानलं पाहिजे, दीदी मानलं पाहिजे, बरोबर आहे, चांगलं बोललो पाहिजे, पण ही ताई काय येडेचाळ करते ते पहिल्यांदा बघा, मग तुम्हाला याच्यावरती काय बोलायचं आहे ते कमेंट मध्ये येऊन टाइप करा। जिने अख्ख्या गावाला घोडा लावलाय तिने आपल्या भावाला हळद नाही लावा म्हणजे झालं। जिने अख्ख्या गावाला घोडा लावलाय तिने आपल्या भावाला हळद नाही लावली म्हणजे झालं। आता ही ताई मला वाटतं हिनच सगळ्यांनी घोडा लावलाय आणि हीच ताई कुणाला तरी हळद लावायच्या नादात आहे। त्यामुळे मित्रांनो ह्या ताईचं तोंड एकदा बघून घ्या, नाहीतर तुम्ही म्हणशीला की बाबा मी सांगितलं नाही किंवा मला माहितीच नाही ही पोरगी अशी आहे, गावाला घोडा लावती, ह्याला घोडा लावती, त्याला घोडा लावती, गाडव घोडा काय 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 लावती काय माहिती, पण ही पोरगी सगळं लावती। त्यामुळे हिचं तोंड एकदा बघून घ्या, वाटलंच तर हिचा स्क्रीनशॉट मारा फोटोचा आणि डीपी ठेवा, असा वॉलपेपर लावा, म्हणजे तुम्हाला समजेल की ह्या पोरगीचं बाबा चुकून जर घरात स्थळ आलं तर हिला नकार द्यायचा नाही म्हणायचं, नाहीतर तुमच्या आयुष्याचे घोडे लागलेत। आयटम तर बारीक पोरं ठेवतात, माझा मित्र तर डायरेक्ट बायको ठेवणार, बायको ती पण दुसऱ्याची। ही ताई म्हणत्या बारकी पोरं आयटम ठेवत्यात, माझा मित्र बायको ठेवणार ती पण दुसऱ्याची। मी काय म्हणतो, ह्या ताईचं जर बाय चान्स भविष्यामध्ये लग्न झालं तर ही बाई पण दुसऱ्याला ठेवल आणि हिचा नवरा पण कोणाला तरी दुसरीला ठेवल। ती पण लग्न झालेली असेल, तो 2 ठेवील 3 ठेवील त्याचा प्रश्न आहे, किंवा ही 3 ठेवील 4 ठेवील हिचा प्रश्न आहे। ही जी ताई आहे ही आपल्या कापड दुकानामध्ये बसून आपलं फ्युचर एक्सपोज करायला लागली, आपलं सगळं भविष्य सांगायला लागली। पण मी काय म्हणतोय, ताई कुठेतरी सुधर, जराशी चांगली वाग। आपण काय म्हणतोय, ताई दीदी सगळं म्हणतोय, चायला असं का करतेस तू? का हे बाबा ह्याच्या डोंगणात बोट घालायचं, त्याच्या डोंगणात बोट घालायचं, दोन्ही बोट आपल्या घालायचे, असं चालतंय का हे? अरे काहीतरी चांगलं कर जीवनात। आता ह्या ताईला मी पण ओळखत नाही, पण हिच्यावरती मी व्हिडिओ बनवायला लागलोय, कारण की हिचा कंटेंटच असा येड्या डांगीचा आहे। असं चालतंय का ताई? आपण काय आहे, आपण मुलगी आहे, आपण बाई आहे, डेअरिंग बाजी डॉन बाजी केली पाहिजे, पण प्रमाणात। का हे असं ह्याची लपडी त्याची लपडी म्हणजे लोकांच्या घरात भांडणं लाव। लग्नाची काळजीच करू नको भावात, कारण त्याची एक्स त्याची, त्याची एक्स तुझी। मिळणार तर सेकंड हँड। सेकंड हँड फक्त वस्तू आणि गाड्या असतात ताई, तू कुठं सेकंड हँडच आजची। प्रत्येक मुलगी ताई तुझ्यासारखी नसते, सगळ्या मुली चांगल्या असतात, फक्त तूच मला एकटी येडचाळ करणारी येड्या डांगीची दिसतेस। तू असं बोलतेस जसं काय त्याच्या आईला आभाळीच आहे सगळं, त्याची एक्स त्याची, त्याची एक्स ह्याची, ह्याची त्याची, एक्स बिक्स सगळी मिळून तुझ्यावरतीच काय करतील, तुझा कार्यक्रम करतील। ताई तुझं काय वैयक्तिक असेल, तुझ्या बॉयफ्रेंड बरोबर, तुझ्या ठोक्याबरोबर काय जर वैयक्तिक असेल तर तुम्ही दोघं जण वैयक्तिक मीटिंग घ्या, वैयक्तिक मिटवा। हे इथे येऊन रील्स वरती, व्हिडिओ वरती, सोशल मीडियावरती, इंस्टाग्राम वरती येऊन टराटर हागू नका। मित्रा, लोक प्रेम करतात, आपण लफडे करू लफडे। मित्रा, लोक प्रेम करतात, आपण लफडी करू लफडी। ही ताई म्हणते आपण लफडी करू, पण ह्या ताईच्या अगोदरच 100-200 लफडी आहेत, हिचं इलाज माहित नाही। एकाचा फोन आला की दुसऱ्याचा मिस कॉल पडतोय, तिसऱ्याचा मेसेज येतोय, चौथ्याचा तवर काय वेगळंच होतंय, असं होतंय, एक भेटा येतोय तवर दुसरा परत जातोय, असं या ताईच्या आयुष्यात चाललंय। तरी पण ही ताई म्हणते तर रील्स वरती येऊन हागा लागली आपण लफडी करू लफडी। अरे ताई, लफडी करता करता आयुष्य बरबाद होईल, जराशी चांगली वाग, रील्स करू नकोस, व्हिडिओ बनवू नकोस असं मी म्हणत नाही। स्वतःचं दुकान घातलेस, कापड दुकान दिसतंय प्रत्येक व्हिडिओ मध्ये, जरा चांगलं बनव की बाबा, हे टी शर्ट आहे, ही साडी आहे, हे घ्या, डिस्काउंट देतो, याच्यावरती ऑफर आहे, असं काहीतरी सांग, किंवा काहीतरी मोटिवेशनल काहीतरी डेअरिंग बाज काहीतरी कर। काय हे इथं आपण लफडी करू लफडी, दुसऱ्यांची लफडी येऊन घरात बसलीत म्हणजे तुझ्या समजेल। सर्वांशी चांगले राहा, म्हणजे कसं सगळे बारी बारी निवडतील। ताई तुझा व्हिडिओ बघितल्यानंतर मला समजलं की तू सगळ्यांच्या सोबत चांगलं बोलतीस, त्यामुळे सगळेजण तुझ्यावरती बोलू शकत नाही, पण तू समजून घे। या ताईचा हा व्हिडिओ बघितल्यानंतर माझ्या डोक्यापासून पाक माझ्या ढोंगणापर्यंत कळ आली, अशी कळ आली, अशी कळ आली, लय मोठी कळ आली। आणि आता ह्या ताईचा व्हिडिओ बघितल्यानंतर मला तरी वाटतंय मी कोणासोबत आता चांगलं बोलू शकत नाही, कारण की चांगलं बोललं तर लोक डायरेक्ट उडतात। जर तुम्हाला पण वाटत असेल की लोक आपल्यावरती काय काय करू नये, तर ह्या ताईचं जरा ऐका, लोकांसोबत चांगलं वागू नका, नाहीतर लोक चढत्यात। मित्रांनो, तुमचा सगळ्यात मोठा भ्रम, ती फक्त माझ्यासोबतच बोलते। अकाउंट प्रायव्हेट आणि दिल सरकारी, अकाउंट प्रायव्हेट, दिल सरकारी, हे सरकारी ते सरकारी। ताई जरा अभ्यास करला असतास तर जरा कुठेतरी सरकारी नोकरीला लागली असतीस। दिल सरकारी, हे सरकारी, काय चाललंय तुझं? तुला जर पटतंय का बघ, तोंड असे हे माकडावाणी करतेस आणि हसतेस। ही ताई सांगते ती फक्त तुझ्यासोबत बोलते, हे फक्त भ्रम आहे। ही ताई आता ही पण पोरगी आहे, ही पण एक लेडीज आहे, वुमन आहे, फिमेल आहे। ही पण ताई कुणासोबत तरी बोलत असेल, इकडे मेसेज करत असेल, इकडे कॉल करत असेल, इकडे व्हिडिओ कॉल करत असेल, असं या ताईचं चाललं असेल, म्हणून ही स्वतःचा अनुभव इथं सोशल मीडियावरती येऊन हागायला लागली आहे। आयुष्यात मित्रांनो या ताईसारखी मोटिवेशन सांगणारी किंवा येडचाळ करणारी पोरगी मी कधी बघितलं नव्हती। या ताईचं हे चांगले बोल ऐकून माझ्या ढुंगणात मात्र कळ आली, मला तरी असं वाटायला लागले मला ढुंगणाचं लवकरात लवकर डोहाळा लागणार आहे या ताईमुळे।
सरकारी. अकाउंट प्रायव्हेट तील सरकारी. ताई असं नसतंय, तुझ्यासारख्या सगळ्या नसत्यात. सगळ्या पोरी तुझ्यासारख्या येडचाळ करू शकत नाही. तुझ्यासारख्या अशा अकाउंट पण सरकारी आणि दिल पण सरकारी सगळी सरकारीच करून टाकणाऱ्या नाहीत. तू एकटीच आहेस जी सगळी सरकारी आहेस. कोण पण या, तुझीच आहे मी, तुझीच आहे मी, तुझीच आहे मी. अरे तुमचीच आहे मी. कर्म काळे तुझे नसीब भगवानवाले. कोणाला नसीब की ताई म्हणत्या कर्म काळे आणि पोस्ट स्टेटस देवाचे किंवा भगवानचे. अरे ताई मी काय म्हणतो, तू कर्माचं एवढं मोठं सांगायला लागलीस का नाही. कर्मापेक्षा पण वाईट असते ते माणसाचे शब्द. माणूस एकदा बोलला का नाही, ते शब्द त्या माणसानं बोललेले शब्द कायम लक्षात ठेवते. ते वाईट असू देत चांगलं असू देत, ते माणूस कायम पुढे चांगलं ठेवते. आता तू जे बोलतेस येडचाळ करतेस, ह्याचं लपडं घरात आलं, त्याचं लपडं बाहेर गेलं, हे झालं माझ्यावरती, हे झालं, हे जे तू बोलतेस हे लोक लक्षात ठेवतात. त्यामुळे कसं कर्मापेक्षा पण वाईट असतात माणसाचे शब्द. आणि नंतर मग येतं कर्म. मग कर्माची फळं वरती मिळत नाहीत, खालीच मिळतात. तिथं जिमनीवरती सगळं फेडायला लागते. त्यामुळे मी काय लय बोलत नाही ताई, तू जराशी चांगली वाग, काहीतरी चांगला कंटेंट बनव आणि लय हागायचं बंद कर. हे असं काय पण ह्याचं लपडं त्याचं लपडं, ह्याचं झालं त्याचं झालं. अरे काय जरा तुझा काय मेंदू काय पातळ झालाय का. पोरगी सारखी वाक्य चांगलं जीवन जग. तर मित्रांनो आता इथंच आपण थांबूया. आपले व्हिडिओ फक्त आणि फक्त कॉमेडी आणि एंटरटेनमेंटसाठी असतात. बाकी कोणी याला पर्सनली किंवा वैयक्तिक घेऊ नका. ह्या ताईसारखं असं येडचाळ करू नका. बाकी काय ना, चॅनलवरती नवीन असाल तर एक सबस्क्राईब करा.